प्रथम गोलंदाजी मार्कवर धावा इथून डिफेन्स केल्या जातील का धावा उभ्या केल्या जातील. 6 मध्ये 21 ची आवश्यकता. 3 बिग हिट कराव्या लागतील या ओव्हर मध्ये. संकेत स्ट्राईक वर असेल. इथून आज संकेतकडे संधी आहे हिरो बनण्याची. 6 चेंडू मध्ये 21 चं समोर लक्ष. प्रथम गोलंदाजी मार्कवर आलाय. 50 धावा धावफलकावर आहेत. चला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 4च खेळाडू ठेवू शकतात, लक्षात ठेवा. एक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल. चला थोडस स्पीडअप करा. चला मितेशजी थोडस स्पीडअप करायचं आहे. 6 बॉल 21 चं लक्ष. प्रथम गोलंदाजी मार्कवर. आज प्रथमची मत परीक्षा असेल. 6 मध्ये 21 धावा इथून डिफेन्स करण्याची संधी आहे आणि संकेत इथून मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी. 6 मध्ये 21. 6 बॉल 21 चं लक्ष. 4 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. 6 मध्ये 21 चं लक्ष. प्रथम गोलंदाजी मार्कवर समोर संकेत सेट बॅट्समन आपण पाहतायत. चला थोडस स्पीडअप करा. सहा बॉल 21 चं लक्ष असेल. प्रथम गोलंदाजी मार्कवर समोर संकेत. संकेतच्या बॅटमधनं पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक आणि पंचांचा सिग्नल येतील. वन बाउंड सीमारेषा बार चौकारांकरिता 4 धावा. आवश्यकता 5 बॉल 17 ची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. संकेत इथून मॅच फिनिश करेल का? प्रथम ह्या धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल. 5 चेंडू 17 ची आवश्यकता. संकेतने 12 मध्ये 34 चं योगदान राहिलंय. आता 5 मध्ये आणखीन 17 धावा जोडायचे आहे. जबरदस्त बॅटिंग केली होती जल तरेने. 45 धावा अगदी योगदान राहिलं होतं. 5 बॉल 17 चं लक्ष समोर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पुढील बॉल. हो अगदी बॅटच्या तटावर चेंडू आला नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली. चांगली गोलंदाजी राहिली. कौतुक करावं लागेल. आता 4 मध्ये 17 चं योगदान. जे काही करायचं आहे ते आता संकेतला करायचं आहे. 4 मध्ये 17 चा अजून समोर आपण पाहताय लक्ष जरूर. चार बॉल 17 चं समोर लक्ष. गोलंदाज चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. या बॉलवर आता हवाई फायर करावी लागेल संकेतला. बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकदा परिपूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून 2 धावा परिपूर्ण झाल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 56 अंकावर. 3 चेंडू 15 आवश्यकता असेल. आता प्रत्येक चेंडूवर तुम्हाला हवाई फायर करावे लागेल. 3 बॉल 15 ची आवश्यकता. संकेत इथून मॅच फिनिश करून देईल का की प्रथम धावा डिफेन्स करेल. 3 बॉल 15 ची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार. इथून मॅच फिनिश करू शकतोय आणि एखादा डॉट बॉल मॅच मध्ये ऍडव्हान्स संघ आपली बाजू मजबूत करेल. हो यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरनं संकेतच्या बॅटमधनं षटकार येतोय. संकेत मैदानच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 चेंडू 9 ची आवश्यकता. 2 मध्ये 9. दोन बॉल 9 ची आवश्यकता. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान है. पंखों से कुछ नहीं होता हौसले से उडान है. दोघांचे हौसले बुलंद आहेत. संतोषजी चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालंय. हार्दिक स्वागत असेल.
आता 2 बॉल 9 ची आवश्यकता. 2-9 ची आवश्यकता आहे. थोडासा टाइम जास्त जातोय पण तो मॅच क्रुशल आहे. 2-9 चं इक्वेशन या षटकारांशी समीकरण बदललं गेलंय. 2-9 ची आवश्यकता. इथून प्रेशर बनवण्याचं काम समोरच्या संघावर कुठला फलंदाज करेल की गोलंदाज. 2 चेंडू 9 ची आवश्यकता. अगदी समोरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. दुसरेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. इथून फलंदाज कुठला बाद असेल. 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्नही केला होता. आता 1 चेंडू आणि 6 ची आवश्यकता असेल. 1 बॉल 6 ची आवश्यकता. पैसा वसूल मॅच आपण पाहतायत. चला नेक्स्ट फलंदाज. चला खेळाडूने डगआउट सोडायचा नाहीये. महेंद्रजी भोईर आणि संपूर्ण टीम खेळाडू कक्षामध्ये आपण बसा. आता 1 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. इथून प्रवीण भोईर मॅच फिनिश करेल का की डॉट बॉल येईल. पैसा वसूल मॅच आपण पाहतायत. संकेतने चांगली बॅटिंग केली होती. पंचायतचं योगदान ज्याप्रमाणे जलतरेने बॅटिंग केली तशा प्रकारे थोडीच तोड बॅटिंग संकेतने आपण ते मुख्य स्क्रीनवर पाहू शकता. 16 चेंडू मध्ये पंचायतचं योगदान. आता 1 बॉल आणि 6 ची आवश्यकता. निर्णायक मॅच. प्रवीण भोईर मागचा इतिहास आठवावा लागेल. 1 चेंडू 6 ची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग. इथून हवाई सफर करावे लागेल प्रवीण भोईरला. कित्येक वेळा असे प्रेशर त्या प्रवीणने हँडल केल्यात पण तो आज स्वतःला सिद्ध करावा लागेल. 1 बॉल 6 ची आवश्यकता. चला 4च खेळाडू मैदानाच्या आता 38 सर्कलच्या बाहेर असतील. लक्षात ठेवा अन्यथा नो बॉल असेल. 1 बॉल 6 ची आवश्यकता. पैसा वसूल मॅच आपण पाहतायत. मथाने चषक 20-26 चा थरा. चला स्पीडअप करा. एक चेंडू आणि 6 ची आवश्यकता. चला स्पीडअप करायचा आहे. मॅच खूप महत्वाचा आहे परंतु आपण टाइम जास्त स्पेंड होते. लक्षात ठेवा. 1 बॉल 6 ची आवश्यकता. लहरे से डर कर नैया पार नहीं होती, कोशिश करने वाले की हार नहीं होती. आता 1 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता. प्रथम की प्रवीण कोण हिरो ठरेल या मॅचचा. 1 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस प्रवीण 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 आणि प्रवीण. क्या बात है. या भाव्याला बघून बॉलर बघा मधीन बॉलिओ आपटी. या भाव्याला बघून बॉलर बघा मधीन बॉलिओ आपटी. मधीन बॉलिओ आपटी. ए भावेश पवार बॅटमन लेफ्टी बॉलवर घालतोय उपटी. यो भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा घालतोय बॉलवर उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी. काय जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. मॅच विनिंग षटकार प्रवीण भोईर यांच्या बॅट मधून. संतोषजी चौधरी साहेबांच्या वतीनं या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आले प्रवीण साठी. क्या बात आहे. अप्रतिम षटकार ठोकला गेलाय. अगदी पैसा वसूल मॅच आपण पाहिलाय. दोन्ही बाजूनी धगधग होती आपण पाहतात. रिप्ले मध्ये अगदी जबरदस्त हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न केला आणि लांब लांब षटकार पाहायला मिळाला. संतोषी चौधरी साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज